माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली। पक्षातून काढल्यानंतर वानखेडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली। बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत तालुका प्रमुखापासून ते जिल्हा प्रमुखापर्यंत पैसे घेऊनच पदे वाटली जात आहेत। उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतले जातात असा गंभीर आरोप वानखेडे यांनी केला। काँग्रेसला कोणती सीट द्यायची याबाबतही पैसे घेऊनच सौदे केले जातात असा आरोप वानखेडे यांनी केला। नांदेड उत्तरची उमेदवारी केवळ पैसे देऊनच देण्यात आली याचा दावा त्यांनी केला। शिवसेना पक्षामधून माझी हकालपट्टी आज झाली असं मीडियाच्या माध्यमातून मला कळालं। प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे यांनी जी माझी हकालपट्टी केली हे का केली आणि कशामुळे केली हेच मला कळायला मार्ग नाही। शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर आजपर्यंत लोकसभा असो, विधानसभा असो किंवा कुठले पद असतील, उपनेता असेल, जिल्हा प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल किंवा एखादा शहर प्रमुख असेल किंवा कुणाला विधानसभेची निवडणूक लढवायची असेल किंवा लोकसभेची असेल, या व्यवहार करून या ठिकाणी हे सीट्स हे पद दिल्या जातात। हाच फक्त प्रश्न मी त्यांना विचारला होता की हे जे चालतंय ते अतिशय चुकीचं आहे। ज्या ज्या ठिकाणी आपण ज्या कार्यकर्ते 20 वर्षे 25 वर्षापासून काम करत आहेत, पक्ष वाढवत आहेत, अशा कार्यकर्त्याला उमेदवारी न देता तुम्ही अवघ्या 5 तासामध्ये बाहेरचा उमेदवार आणायचा आणि त्याला उमेदवारी द्यायची आणि निष्ठावान काम करणाऱ्या कार्यकर्त्याला डावलायचं, हा प्रश्न विचारला ही बरोबर नाही। म्हणून माझी पक्षातून हकालपट्टी या ठिकाणी करण्यात आली। प्रश्न असा आहे की इथे कोणती सीट कोणाला सोडायची तिथं पैशाचा व्यवहार केला जातो, कोणती उमेदवारी कुठली कोण्या उमेदवाराला किंवा कुणाला इथली सीट द्यायची तिथं पैशाचा व्यवहार केला जातो। ही काँग्रेसला सीट सोडायची का तर काँग्रेसच्या उमेदवाराकडून पैसा घ्यायचा आणि मग सीट त्याला सोडायची, किंवा ही सीट सोडून घ्यायची असेल, उद्या जर एखादा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार जाऊन त्यांना भिडला आणि त्याने जर म्हटलं की बस ही सीट तुम्ही मागू नका, माझ्याजवळ ठेवा, त्याचा व्यवहार केला जातो। म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैशाच्या व्यवहाराच्या व्यतिरिक्त इथं काहीही तुम्हाला शिल्लक राहिलेलं नाही। आज 40 आमदार 13 खासदार आज तुमच्यापासून निघून गेले। आज तुम्ही त्याला 50 खोके गद्दार म्हणता। मला म्हणायचंय की राज रोषपणे तुम्ही आणि तुमच्या जवळची जी काही नेते मंडळी आहे ही नेते मंडळी सरळ सरळ आर्थिक व्यवहार करतोय, उमेदवाऱ्या देतोय। मग मला सांगा तुम्ही याला गद्दार म्हणायचंय की महागद्दार म्हणायचं, हा प्रश्न मला या ठिकाणी पडलेला आहे। साहेब, शिवसेना प्रश्न असं आहे की ज्यावेळेस हे लोक सर्व आमदार आणि खासदार पक्ष सोडून जात होते त्यावेळेस उद्धव साहेबांनी स्वतः मला फोन करून बोलवलं, संकट काळामध्ये मला मदत करा, वाईट काळ चालू आहे, आज तुमची मला गरज आहे। ह्या सर्व गोष्टी आम्ही बघितल्या आणि पुन्हा मी शिवसेनेमध्ये त्यांना मदत करण्यासाठी गेलो, परंतु उद्धव साहेबांनी माझा विश्वासघात केला, मला धोका दिला, ते खोटं बोललेत काय, आणि माझाच विश्वासघात नाही, या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा कार्यकर्त्यांचा विश्वासघात उद्धव साहेबांनी केलेला आहे। उद्धव साहेब हे स्वतः पक्ष चालवत नाहीत, हा पक्ष चालवणारे दुसरेच लोक आहेत। उद्धव साहेबाला या पक्षाचं काहीही माहीत नाही। जी काही कामं करतात, जे काही पक्ष चालते, जे काही उमेदवाऱ्या दिल्या जातात, जे काही पद दिले जातात, हे पूर्ण हे बाकी विनायक राऊत सारखे तुम्हाला सांगतो माणसं हे सगळे माया जमा करणारा माणूस आहे आणि हाच तुम्हाला सांगतो पूर्ण हे मॅनेजमेंट करतोय, हाच करतोय पुरा।
हा मला कळालं नाही. मी सत्य बोललो की तुम्ही पैसे घेऊन उमेदवाऱ्या दिल्यात, एवढंच बोललो मी. आणि दिले नाहीत का? आज मला सांगा, नांदेड उत्तर विधानसभेची सीट तुम्ही त्या डकला दिली. डकचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे? तिथं माधव पावडे होतं, बंडू खेडकर होतं, तिथं दत्ता कोकाटे होतं, तिथं बबन बारसे मागत होतं, तिथं मी मागत होतो. काय तुम्ही द्यायची असती ना कोणाला तरी. 2 तासामध्ये तुम्ही उमेदवारी दिली. मातोश्रीच्या पाठीमागून तुम्ही बोलवता, तिकडं सौदे करता आणि परस्पर उमेदवारी देऊन तुम्ही तिकडं काढून देता. हे कुठली विपक्ष चलवायची काही पद्धत आहे? ही इमानदारी आहे का तुमची? ही इमानदारी आहे का? बिलकुल नाही. आणि ह्या जर गोष्टी आम्ही तुमच्यासमोर जर सांगितल्या तर मग तुम्ही आमची हकालपट्टी करता. हे कुठल्या नियमात बसते? म्हणजे सत्य बोलायचंच नाही असा याचा अर्थ आहे का? फॉर्म भरल्याच्या नंतर अर्ज दाखल केला होता विधानसभेच्या, हदगाव विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये. मला अनिल देसाई आणि उद्धव साहेबांचाही फोन आला होता की ही इथली उमेदवारी तुम्ही अर्ज मागे घ्या, अर्ज काढून घ्या. मी अर्ज मागे घेतला. मग माझं काय? मी असे पक्ष विरोधी कारवाई केली कोणती? फक्त एवढंच बोललो की पैसे घेऊन उमेदवाऱ्या दिल्या जातात, एवढा शब्द बोललो. एका शब्दावर सत्य बोललो. याच्यामध्ये काही चूक नाही, याच्यात काही खोटं नाही. पैसे घेऊन तुम्ही उमेदवार देत नाहीत का? पैसे घेऊनच तुम्ही उमेदवार द्यालेत आणि पैसे घेतल्याशिवाय तुम्ही डकला तुम्ही उमेदवारी दिली का? आज कंधार लोह्याला तुम्ही पुण्याला राहणारा व्यक्ती तिथं आणून बसवला, प्रताप पाटील चिखलीकर त्या समोर. आता खरंच तो निवडून येणार आहे का? आणि प्रताप पाटील चिखलीकर हॉटेल मरीन प्लाझा मध्ये जर संजय राऊत निवडणुकीच्या अगोदर त्यांच्यासोबत चर्चा करतात आणि प्रताप पाटीलांना सांगितलेला उमेदवार संजय राऊत त्या ठिकाणी देतात, फुकट दिला काय तुम्ही? 15 दिवसाखाली संजय राऊत आणि प्रताप पाटील चिखलीकर यांनी हॉटेल मरीन प्लाझा मध्ये मुंबईमध्ये मी स्वतः डोळ्यानं बघितलं. काय यानंतर काय आपली भूमिका राहील? आता आमची भूमिका आहे बघू. परंतु एवढं निश्चित सांगेल की उद्धव साहेबांनी पूर्ण शिवसेना संपवलेली. मग नांदेड असेल, परभणी, हिंगोली, लातूर, यवतमाळ या जिल्ह्यातून तुम्हाला सांगतो पूर्ण शिवसेना संपवून टाकलेली आहे. काय या आणि मला तर वाटते का उद्धव साहेब काय महाराष्ट्रात किंवा या देशात राहतात की नाही, की सर्व शिवसेना पूर्ण संपून ही विदेशात जातील असं मला वाटतं.